जय गजानन मंडळी. गजानन महाराजांच्या कृपेने तुम्ही सर्व ठीक आहात अशी मी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. त्याआधी याच्या अगोदर मी 2 यूट्यूबला व्लॉग पोस्ट केले होते, पण त्यानंतर मला काही कंटिन्यू करता आलं नाही ड्यू टू सम रिझन किंवा नाही पॉसिबल झालं मला. ठीक आहे, पण मी म्हटलं की आज मी सृजन आणि स्वप्नील म्हणजे माझे हजबंड आम्ही आलेलो आहोत शेगावला अधिक महिन्याकरता. आता अधिक महिन्याचे 2-3च दिवस राहिलेले आहेत, मे बी मंडेपर्यंत तो संपेल. सध्या इथे आलेली आहे. तर खरं सांगू तर अधिक मास हे फक्त निमित्त आहे. इथे सर्वांची भेट होते, म्हणजे आजी आजोबा, त्यानंतर माझे मोठे बाबा, मोठी आई आणि माझी आत्या, त्या सर्वांची भेट होईल. सृजन पण थोडीशी त्याची पण करमणूक होईल, कारण की पुण्याला मी आणि स्वप्नील आम्ही दोघेच असतो, त्यामुळे तो पण बराचसा कंटाळतो. तो इथे सर्वजण असतं, त्याला बरंचसं एक्सपोजर मिळतं बाहेरचं. तर त्यामुळे मग मी विचार केला की आपण जाऊया. काय झालं? सॉरी, सृजन आहे इथे माझ्या आजूबाजूला, मी दाखवते तुम्हाला नंतर. तर मी काय बोलत होती, हां, त्यानिमित्ताने भेट होईल म्हणून मग मी विचार केला की मीच येते शेगावला. तर मी आलेली आहे शेगावला, माझं माहेर आहे शेगाव. आणि तर मी इथे राहणार आहे 2 वीक आणि स्वप्नील फक्त सॅटर्डे संडे आहे. म्हणजे त्यातही ते 1 दिवस माझ्या सासरी म्हणजे त्यांच्या माहेरी राहतील आणि 1 दिवस म्हणजे आजचा दिवस ते इकडे स्पेंड करतील आणि नंतर उद्या त्यांचं परत मंडेपासून ऑफिस आहे. तर आजच्या दिवसभरात ज्या काही गोष्टी होतील, जो काही कार्यक्रम असेल, जो काही स्वयंपाक वगैरे माझ्या घरचे आज पुरणपोळी, त्यानंतर काय रस, आमरस, कढी, भजे, असं काय काय. आता एक्झॅक्ट मेनू काय आहे हे मला पण नाही माहिती. खाली तयारी सुरू आहे. माझी मम्मी आणि माझी मोठी आई या दोघी म्हणून फार चांगला स्वयंपाक करत आहेत. तर मी ते तुम्हाला दाखवते आणि आजच्या दिवसामध्ये जे काही होईल ते पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. सो स्टे ट्यून फॉर दॅट. थँक्यू. इथे आहे सृजन. सृजन हाय कर. सृजन हाय कर. हॅलो कर. हॅलो हॅलो कर. हॅलो. ही माझी मम्मी आहे. बाहेर कढीपत्ता तोडायला आली होती, तिला म्हटलं तू हाय कर. आणि आज थोडं ना ऊन कमी आहे, म्हणजे ढगाळ थोडंसं वातावरण आहे. नाहीतर विदर्भामध्ये ऊन म्हणजे विदर्भ उन्हासाठीच फेमस झाला आहे आता असं वाटते. हे थोडंफार डेकोरेशन आहे, जे की अजून बरंचसं बाकी होतं कम्प्लीट व्हायचं. मी जस्ट रेडी झाली आहे आणि खाली सर्व तयारी करत आहे त्यांची. आता मला फक्त सृजनला रेडी करायचं. आणि ही मी साडी घालते छान, ही माझ्या मम्मीची आहे. मी ढापली आहे तिची साडी याकडेच, कारण की ती बोलली ती ही साडी घालून कंटाळली. म्हटलं ठीक आहे मी घालते. आणि मी हे त्याच्यासोबत ब्लाऊज घातलं, म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडे हे ब्लाऊज होतंच, सो हे त्या साडीवर परफेक्ट केलं. सो मग मी हे वेअर केलं. माझा फुल लुक दाखवते. हा माझा फुल लुक. साडी खूप सुंदर आहे ॲक्च्युली, खरंच खूप छान दिसते. ही माझी मोठी आई आहे. ही स्पेशली पुरणपोळी खूप 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 छान बनवते. पुरणपोळी एक्सपर्ट असं तुम्ही माझ्या मोठ्या आईला म्हणू शकता. तिच्या पुरणपोळ्या अगदी गादीसारख्या असतात. पुरण खूप जास्त गच्च असं भरलेलं. आणि ही साईडला जी भेंडी आहे ती कुरकुरी भेंडी आहे, जी की मी बनवली होती. इथे आमची आता एंट्री झाली. ॲक्च्युली सर्व रेडी होऊन संकेत मला बोललं होतं की तुम्ही दोघं असं बाहेरून या, म्हणजे मी व्हिडिओ प्रॉपर असा घेईन. सो त्याच्या हातात माझे 2 फोन होते. एक तो हॉरिझॉन्टल घेत होता माझ्यासाठी आणि एक तो त्याच्या रीलसाठी घेत होता, म्हणजे वर्टिकल. सो इथे मम्मी मला आणि स्वप्नीला ऑप्शन करत होती. खरं तर खूप छान, म्हणजे खूप छान वाटत होतं. पहिल्यांदा असं थोडंफार असं डेकोरेशन केलं होतं लास्ट टाईम. म्हणजे जेव्हा माझं लग्न झालं त्यानंतर लगेचच दुसऱ्या वर्षी अधिक महिना आला होता आणि मे बी मला असं वाटते आमच्या दोघांनाही पॉसिबल नव्हतं, तर तेव्हा एवढं केलं नव्हतं. सो हा जो एक्सपिरियन्स आहे अधिक महिन्याचा, हा आमच्यासाठी फर्स्ट टाईमच होता. इथे माझे मोठे बाबा आहे, जे की त्यांचे पाय वगैरे धुत असतात जावयांचे, अशी रीत आहे आमच्याकडे. तर हे आता पाय वगैरे धुवून त्याला कुंकू वगैरे लावून नंतर मग जे काही गिफ्ट्स आहे, अनारसे वगैरे देतात मला असं वाटते 32. त्यानंतर करंजी, तांब्याचा दिवा, जे काही पद्धती आहेत ज्या की जेवढ्या मला माहिती आहे, जेवढ्या मी बघितल्यात,
त्या मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करत आहे. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी असू शकते, माझ्याकडची ही अशी आहे, त्यामुळे मी हे सांगते. हे माझे पप्पा आहेत. ॲक्च्युली मोठे पप्पा, मोठी आणि मोठे बाबा या चौघांनीच हे एकत्र अधिक महिना करूयात म्हणजे असं केलं होतं. कारण स्वप्नीलाही सुट्टी नव्हती, त्यामुळे ते 2-2 दिवस असं पॉसिबल नव्हतं. म्हणून हा एकत्र असा सामूहिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. खूप 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 छान वाटत होतं. आणि इथे सृजनची मस्ती, त्याचं काहीतरी वेगळंच सुरू होतं. हे बत्तासे आहेत आणि त्याच्यामध्ये दिवा. ही माझी मम्मी, जी की मला परत ओवाळत होती. आणि ह्या ज्या 2 साड्या दिसतात ना, त्या पण मी तुम्हाला नक्की नेक्स्ट कधीतरी व्लॉग्समध्ये दाखवेल. त्या पण मीच चॉईस केलेल्या आहे. आणि त्यानंतर बारी होती माझ्या पिल्लूची, सृजनची. आणि कधी कधी असं वाटतं ना की म्हणजे इतकं शांत, इतकं छान शहाण्या बाळासारखं वागतो तो. म्हणजे बघा, तसा तर तो खूप जास्त मस्ती करतो, पण इथे तो किती शांत बसला आहे. म्हणजे आम्ही सर्व असे सरप्राईज झालो होतो की तो खरंच इतका छान बसला. त्याने हे जे सर्व विधी आहे, म्हणजे जे पाय धुणं म्हणा किंवा टीका वगैरे लावणं म्हणा, हे सर्व अगदी छानपणे शांतपणे करू देईल. मध्ये मध्ये तो उठत होता, त्याला असं वाटतं की त्याच्यासोबत काय होतं, पण आम्ही त्याला सांगत होतो की तू बस म्हणून, तर तो बसतही होता. आणि त्याचे पप्पा पण त्याचं शूट काढत होते. त्यांना खूप जास्त हौस आहे त्याचे फोटोज व्हिडिओज काढायची. सो इथे आमचं तेच सुरू होतं, त्याला एंटरटेन करणं प्लस त्याला सांगणं की स्माईल दे. त्याला काय म्हणतात आपण, त्याला मी थोडंफार सांगत होतो की स्माईल कर, असं करतो. तो बरोबर सेम टू सेम तसंच करत होता. तो व्हिडिओमध्ये खूप छान पद्धतीने की ते कॅप्चर झालेलं आहे. मी तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करेन. आणि इथे हे चैन तर त्यांनी अजिबात घालू दिली नाही. एक तर ती जातेही नव्हती, कारण तिथे लॉक ओपन करून ते घालायचं होतं. आता तुम्ही पुढे बघा त्याची गंमत, तो कसा करतो. खूप मजा आली होती तेव्हा. नंतर मग संकेतने त्याच्या हातातच ते दिली आणि तो लगेच उठून उभा राहिला. त्याने आता त्याच्यासाठी हे सगळं गिफ्ट्स होते, म्हणजे कपडे म्हणा, समोर चॉकलेट्स वगैरे जे काय होतं ते त्यांनी असंच शोसाठी व्हिडिओसाठी आणलं होतं, जे की त्याला माहिती नाही ॲक्च्युली चॉकलेट खात असतात, पण ते होतं डेकोरेशनसाठी. त्यानंतर कार्यक्रम खरंच खूप छान मस्तपैकी असा पार पडला. त्याला काही कळत नव्हतं, तो चैन घेऊन नुसतं त्या ट्रकसोबत खेळत होता. हे पण एक टॉय संकेतने त्याच्यासाठी आणलं होतं. त्यानंतर नंबर आला माझ्या आत्याचा. माझ्या आत्याला पण थोडासा मानपान, थोडासा नाही म्हणजे जे काही गिफ्ट्स होते ते दिले, त्यांचा पण मानपान केला. मम्मीने साडी दिली, आईनेसुद्धा साडी दिली, त्या आत्याचे पाय वगैरे धुतले. त्यानंतर मी सुद्धा आत्याला दिलं. नंतर हे आत्या मला वाटते हे काय म्हणतात त्याला, आत्याला जे हवं होतं ते उतरण ते आईने आत्याला दिलं. त्यानंतर मी सुद्धा माझ्या मोठ्या आईची आणि मोठ्या मम्मीची ओटी भरली. एरवी आईची ओटी भरू नये असं म्हणतात, म्हणून अधिक महिन्यामध्ये आईची ओटी स्पेशली भरतात. मग मी आईसाठी आणि मम्मीसाठी जी तयारी केली होती म्हणजे ओटी भरायची, ती सुद्धा मग मी पुण्यावरून करून आणली होती आणि त्या दोघींचीसुद्धा मी ओटी भरली. सर्व कार्यक्रम झाला, सर्व काही आटपून झाल्यानंतर आम्ही जेवण केलं. ते मी कॅप्चर म्हणजे व्हिडिओ खूप जास्त मोठा होत होता म्हणून मी ते कॅप्चर नाही केलं. नंतर हे सर्वजण जेवायला बसले. दुपारच्या जेवणानंतर मी डिरेक्टली आता तुमच्याशी बोलते, म्हणजे इव्हिनिंगला. ॲक्च्युली दुपारी सर्व आवरलं, त्यानंतर सर्वांनी जेवण केलं आणि जेवण खूप छान झालं होतं, खूप टेस्टी झालं होतं. पण जात नाही उन्हामुळे, कारण की ऊनही तेवढंच आहे, त्यामुळे उन्हामध्ये ना पाणी जीव करतो. असो, कार्यक्रम खूप जास्त छान झाला. आता किती शूट झालं हे मला व्हिडिओ एडिट करतानाच माहीत पडेल. हा व्हिडिओ बहुतेक छोटाच होईल असं वाटतं मला. तुम्हाला व्हिडिओ माझा हा कसा वाटला, आवडला की नाही, किंवा तुमच्याकडे कशी पद्धत असते अधिक मासची, कारण की प्रत्येक भागामध्ये ही वेगवेगळी असते. विदर्भामध्ये आमच्या साईडला असं करतात. ॲक्च्युली आमच्याकडे पुरणपोळी रस असं कॉम्बिनेशन नसतं, पुरणपोळी आणि कटाची आमटी, किंवा इधर रस
शेवड्या रस कुरडई असं असतं. पण होता सीझन तर मग केलं. तुमच्याकडे कशी पद्धत आहे किंवा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.